धूम्रपान आपके लिए हानिकारक है। रंग हा मैत्रीचा, रंग हा आई वडिलांच्या मायेचा, रंग हा दोन धडधडणाऱ्या जीवांचा, रंग हा प्रेमाचा, रंग हा प्रेमाचा। राहुल्या खाली उतर, घर आलं। ए राहुल्या, तुझं घर आलं, उतर। काय परत आणि दारू आलायस? तुला काय कळते की नाही? हरामखोर, माझं नाव बुडवा लागलायस। सारखं करावं कावा लागलाय, काय झालं? अरे तुला काय कळते की नाही? काय आयुष्यभर मी राब राबलोय, 16 तास राबलोय, सगळं सांभाळायला उभं केलं धंद्याचं मी। आता ह्या वयात मी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचं गरिबांसाठी काम करतोय। किती लोकांनी कामं केली मी, गावात म्हण बाहेर म्हण सर्वांना म्हण मोफत कपडे वाटतोय, लहान मुलांना शिक्षणासाठी जे गरीब आहे त्याला वह्या वाटतोय, गरिबांना भांडी वाटतोय। तू काय तर हे काम करशील की नाही? हे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचं संपूर्ण भारतभर नाव गाजायला लागलाय। तुला काय करते नाही? अशा पद्धतीने तू दारू प्यायला लागलाय। काय तरी समाजसेवा कर आणि हे संपूर्ण मी जी प्रॉपर्टी मिळाली सोसायटी मालकीची आहे, मी गवाडीमध्ये राबून केली आहे, ते सांभाळ आणि धंदा पुढे वाढीव। आणि त्यात एज्युकेशन सोसायटी सांभाळ, हे दारूच्या बाटल्या सांभाळू नको, आयुष्याची बर्बादी करू नको, मला तू त्रास देऊ नको, लोकांची सेवा कर आणि पुण्य मिळव। दारूच्या बाटल्या सांभाळत नाही मी, दारूच्या बाटल्या संपवते। बस काय याची अवस्था तू उठवली आहे? पोरग्याला आयुष्यात तू वाटोळं केलं, त्याला कष्टाची सवय पाडली नाही आणि नुसतं बापाच्या पैशावर सैनिकडे बसलाय, दारू पी बसलाय, आबरू काढत बसलाय। तू कुठल्या पापात पडली की मला भेटते? तू हे आयुष्याचं काही काम कर, ह्याला सुधार, ह्याला कष्टाचं सवय लाव। पप्पा मला प्रॉफिट वगैरे काही नको, मला जे पाहिजे ते मिळणं झाले पप्पा, मला ते पाहिजे पप्पा। त्याला तेच मुलगी पाहिजे असली तर त्याच्या वडिलांना विचारून बघा। माझ्याकडे पैसे आहे, प्रॉपर्टी आहे, आबरू आहे, ते पण लोक मला मान देतात, पण ह्या दारुड्याला मुलगी द्या म्हणून मी त्याच्या बापाला कसं विचारू?
त्याला कोणीही मुलगी देणार नाही. नेचराने काय कितीही प्रयत्न केलं तर पालत्या घागऱ्यावर पाणी आहे. कोण मुलगी देणार नाही पप्पा? ज्या दिवशी कोमल या घरची लक्ष्मी होईल त्या दिवशी तुम्ही जाऊ सोडणार पप्पा. आणि जोपर्यंत कोमल माझ्या जीवनात येत नाही आणि त्याला लक्ष्मी बनवत नाही तोपर्यंत मी आज झालेलो नाही. अरे तुझ्या लाडामुळे तुझं पोरग काय दारू सोडणार नाही आणि कोण त्याला पोरगी देणार आहे आणि कोण त्याच्या सगळं लग्न करणार आहे. आपला राहुल दारू सोडणार, तुम्हाला लग्न करून घरी घेऊन येणार. राहुल घरी ये. सूर्या मुन्ना अरे थांब तू. शाळा चुकून आलाच नाही काय? कोण आले? का शाळा शिकत नाहीस तू? शाळेला कळत नाही. पैसे मिळतात कामाला गेल्यावर. कामाला जाणार तू? आले मरता काम एवढ्यावला आहे तू. तुझ्या एवढ्यावल्या तुम्ही आम्ही तेव्हा झोपत होतो आणि तू एवढ्यावला आहे तुम्ही कामाला शाळा शिक रे. कुठं डॉक्टर होशील. जा शाळेला जा. डॉक्टर दप्तर घे शाळेला जा. मला शाळेला जायचं नाही, फक्त कामाला जायचं. आले तुला कामाला जायचंय ना? कामाला पैसे पण मिळतात. काम करणार नव्हतं. चल मग दप्तर दे. काम करायचं बघ. काय काम करू? आले हिला काय काम कर? तू विटा ठेव तिथं. ते विटा ठेवायचे आहेत आणि काम आहेत भरपूर अजून. पैसे मिळणार ना? पैशाची काळजी करू नको रे. तुला पैसे मिळायला पास ना. पैसे देते तुला. पहिला काम कर. आम्ही पल्लून जातोय. काय करते बघू. चाला तोडून फिरते. पाठ करा. असं नाही. बार 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 करायचं काम. अजून फास्ट. आले पण ते काय झालं रे? पडले काय? ते असून दे. घे लवकर आवर. पाठ काम असं. आले आता पलायचं बेलायचं असते. काम करायचं म्हणजे आता फुकन येत नाही. झालं माझं काम. पैसे द्या. अरे अजून काम भरपूर आहेत. काम का तपले वे. हे घे. हे लाकडे घे. जा. ते टाकलं टाक. ते आता बांबूच नेऊन टाक. लवकर टाक. फास्ट. फास्ट. अजून फास्ट. त्या कामात नाही बाबा पोलगली. मला काय पैसे द्या. अजून ते सिमेंटचं पोतं घे. ते पैसे तुम्ही घेऊ. थांब. अरे अजून काम आलं भरपूर. काम पैसे आहे. पाहिजे नको. मला काम पैसे आले पैसे का द्या तुझे. अरे काम. मी काम करणार नाही. शाळा शिकणार नाही. पोलीस अहो तुम्ही असं कॅलेंडर मध्ये तोंड घालून बसणार काय? अहो आपल्या पोरीचं काय विचार करायचं का हाय का नाही? अहो पोरगी मोठी व्हायली आपली. अहो तिचं हात पिवळं करायचं काय विचार हाय का नाही तुम्हाला? उठलं सुटलं नुसतं शेतात जावा. ते पेपर घ्या, कॅलेंडर घ्या. अहो घरात बी थोडं लक्ष द्या म्हणते की मी. अगं बास बास किती बोलशील लक्ष्मी. अगं तुला काय वाटलं मी कॅलेंडर घेऊन काय माझं पंचांग बघायला लागलोय? मग काय बघायलायसा? बस इथं सांगतो तुला. अहो मग काय बघायलायसा?
अगं लक्ष्मी, आपलं काय ठरलं होतं? काय यंदा आपल्या उसाला तोड आली की आपण आपल्या पोरीच्या लग्नाचं बघायचं म्हणून सांगितलं होतं की नाही? होय म्हटलं तर की तुम्ही होय म्हटलं तर आठवतंय का? होय होय होय. अगं त्याची तारीख बघतोय मी. अय्या काय सांगताय? मग होय. अगं तुला काय वाटतं तुझ्या पोरीची तुलाच तेवढी काळजी आहे? अहो नाही, मला तर एवढी काळजी वाटायला काय सांगायचं धनी तुम्हाला. अहो आत्ताचा जमाना एवढा वाईट आहे की कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून मी काय म्हणते, माझा आधी ऐकून घ्या तुम्ही. बर बोल. लवकरात लवकर कनी त्याला चांगला एखादा मुलगा बघून तिचा हात पिवळं करून टाकूया बघा. मला लई काळजी आहे बघा. आत्ताचा जमाना लई म्हणजे लई वाईट आहे आणि मला म्हणजे असं रात्री झोप सुद्धा लागत नाही. अगं लक्ष्मी, कशाला काळजी करतेस आणि कशाला आपल्याला मुलगा उडला पाहिजे? अगं तो आपल्या गावातला सोन्या. कोण सोन्या ग त्यो अंदूचं पोरग. अंदू पाटला, अंदू दादांचं. हा पाटील ते. हा पाटील लालताई त्यांचं होय. त्यांच्या त्या सोन्याला बोलून घेतलंय मी. काय म्हणतासा? आपल्या कोमलसाठी कसं वाटलं होती? आता काय हो, मी जरा लहानच होता तेव्हा बघितलेली म्या. आता कसं दिसतंय? हाय काय चांगलं? राजबिंडा दिसतोय आपल्याला शोभण्यासारखा आहे. आपल्या कोमलला शोभण्यासारखा, आपल्या पोरीला शोभन नव्ह बाबा. देव पावला हो बा खरंच. अगं मला काही माहित नाही का ग तुझी व्यथा? अगं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलीस तू त्या पोरीला. नाही तर त्या पोरीची काळजी जेवढी तुला आहे तेवढी मला बी आहे. म्हणून तर आता मी सोन्याला बोलून घेतले. येतच असेल आता. येणार आहे आता? होय. मग बाई चहा बी करते की मी. चहा कर. जाऊ मी चहा करू जाऊ काय ते आल्यावर नंतर करू? अगं येत असेल आता तू जा. असं म्हणते मग पोहे जाऊ दे, नुसतं चहा तर करते. मग सगळे आल्यावर आणि पोहे बिहे करूया आपण. लय उतावळ झाली. अहो माझ्या पोरीचा हात पिवळ होणार, मग मनाला किती समाधान वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. भोळी माझी बायको भोळी. पोरीच्या जात्यानं आणि पोरीच्या त्या लग्नाच्या विचारानं किती या करून घ्यायला लागल्या. आईची माया आईलाच करणार रे बाबा. तुम्ही सोन्या अजून कसं काय? अहो आला काय सोन्या? अहो पोरीला बी मी नटायला सांगितलं या. अगं बस काय बया, मला तर लय गडबड लागली बघा. कवा एकदाच येतय आणि ते नव तुम्ही कसं काय बोलला सावं? अगं लक्ष्मी, अगं पोरगी ज्या घ्यायला झाल्या ही पहिला सगळ्या गावाला कळण्याआधी तिच्या आईबालाच कळत असते. आपल्या घराची आबरू आपणच राखायची असते. पोरीचा हात पिवळ करायची जबाबदारी आपलीच आहे. होय, खरं आहे बघा तुमचं. होय. आणि लक्ष्मी, अगं आपल्या शेतात किती टन ऊस गेला, इथपर्यंत तुला वाडा किती झाला ह्याची सगळी माहिती तुला दिली. होय. पण ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली, मला माफ कर. असं का बोलताय तुम्ही? राहू दे. हे बघ, नाव काढलं आणि सोन्या आलाच बघ. यो सोन्या, नमस्कार. नमस्कार. बस लक्ष्मी, जा चहा जा बोल पोराला. होय आमच्या बस ना सोन्या, बस बस आणते मी चहा लगेच. मामा काय तुझ्या आणि कोमलच्या लग्नाचा विषय चालू होता. माझ्या लग्नाचा बाकी आणि काय कामाधंद्याचं काय काय चाललंय? काय बघा आहे ना. बरं, आई बाबा अगो कोमल, पाण्याचा कांदा घे माझ्या घर. हो मामी. नाही बस नाही बस बस बसू दे मी खाली बसते. अरे बस बसावं मामी तुम्ही. काय पोरग ग बाई संस्कार. लक्ष्मी, बघितलीस काय माझी निवड? होय, चांगला आहे स्वभाव मुलाचा. आपल्या पुरीला एकदम, आणि जोडी बी एकदम परफेक्ट आहे बघा. काय म्हणतात की ते परफेक्ट आपल्याला बोलायला बी येत नाही. मला तर लई खुशी झाली बघा बा. होय, लई समाधान वाटले मला तर. कवा गाज्या बाज्या होईल असं वाटाले बघा. काळजी करू नको लक्ष्मी,
यंदाची दिवाळी झाली की आपली उंची लग्नाची. खरंच म्हणता? काय काळजी करायला लागली? माझ्या लग्नाचा विचार पक्का आहे. अहो सांगा की, पोर एवढे कळकळीने विचाराले, बोला की काय तर लवकर. बोल बाळ. बाळ, माझ्या लक्ष्मी देखत मी तुला वचन देतोय की माझ्या कोमलचा हात मी तुझ्या हातातच देणार. मामा मामी मी येतो आता. होय, आता बरं तुला जायला देईन मी. चहा ठेवलाय, चहा पिऊनच जायचं तू, होय की नाही? हो हा, ही आनंदाची बातमी आई बाबांना कधी एकदा सांगावंसं वाटते मला. चहा काय तरी पुन्हा पिऊ. चला येतो मामा. ये. आणि रामराम सांग रे पाटलांना माझा. बस ठीक आहे. अगं कोमल, अगे कोमल, अगं अशी रडत काय बसली असतो? अगं असल्या आनंदाच्या वातावरणात तुझ्या डोळ्यात पाणी? अगं बाबाने तुझ्यासाठी किती चांगला मुलगा निवडलाय माहितीये काय तुला? आणि का गो बाई, का रडते शोन माझं? काय झालं बाळा तुला? काय झालं? का ग काय झालं तुला? बाबांना समजावून मला नाही करायचं लग्न. अगं कोमल, असं नाही बोलायचं बाळ. अगं सोन्यासारखं तुला मुलगा मिळालाय. अगं अगं पण काय झालं तरी काय सांग की? अगं बाळ, अगं मला सांग की काय झालं? काय अगं काय झालं तरी काय सांग? आई तू बाबांना सांग, तुला जर वाटत असेल की मी सुखात राहावं तर त्या मुलाचं लग्न नाही करायचंय मला. अगं कोमल, अगं पण का? अगं चांगला आहे ग पोरगा त्यो. अगं कोमल माझं ऐक बाळ. अगं आमच्या शब्दाच्या पुढे जाऊ नकोस रे बाळा. ऐक माझं. अगं तुझ्या आयुष्याचं चांगलं होईल ग. आई सांग. अगं कोमल, अगं अगं ऐकून तरी घे. हे देवा, काय करायचं बाई या पोरीला? हे परमेश्वरा, आता हे बाईकला म्हणजे कसलं काय करते काय माहिती. तुझ्या बाला जाऊन सांगते बाई. हे देवा, हे काय मला हे काय मिळाले?
दारू प्यालो. तुझ्या यो पुल्लीला बघतोय आणि प्रेम झाले रे, प्रेम झाले, बाकी काय विषय नाही. प्रेम झालेला आहे आणि हे प्रेम आम्ही मिळवून देणार. ही मित्र कशाला आहेत? आपण त्याच्यासाठी काय तेच करायचं एवढंच आहे ना. आणि काय बाबा म्हणतो तुला काय कमी आहे? गाडी आहे, बंगला आहे, नाही तुझं सगळं आहे. ती मुलगी एका पायावर येईल रे बाबा. आणि तिचं नाव काय? नाव काय आले तिथं? तिचं नाव कोमल नाव. तोमल कोमल कोमल आले. तोमल कोण माहित आहे? ती तेतकले ती. अरे त्याचा वांदा आहे त्याचा बाबला. मी वांदा रे. तिथं तन्नीत तोडलेलो. तन्नीत बाबा देव. तिचा बाबा किती पण भांड असू दे तर मी कोमलला मिळवणारच. आता तू आता दिलात पेन दिलात ते कसं तुला पटणार ले? 4 महिने झाले फक्त तिला बघते आणि दारू पिते. तुला सांग बाबायला तर प्रेमाचं काय तर सांग. त्याला मानता का काय झाले? भेटतोस का नाही तिला? काय बोलणं बिलणं झाले की नाही? तिच्या नजरेत मी बघितली. माझ्या नजरेला नजर ती दुखते. बर मला गॅरंटी आहे. आणि बोलणं बिलणं काय झाले की नाही? ती एकदा मला नुसतं स्माइल देऊन दे. स्माइल देऊन दे. तिला डायरेक्ट जाऊन पर्पल मार. आले मालदा. अगं सुने, तू आहेस व्हय, मला माहित आहे की. कोमे मी किती तुला हसवायचा प्रयत्न करते तू हसतच नाही. का सोडून एकटी चाललीस व्हय? एकदा बघायची कोमल कुठं आहे? मंदिर तर आलं बाबा, कुठं काय दिसणार नाही. ते बाबा का नाही बाबा. काय रे? कोंड हलालाय. अरे कोण हलाल नाही रे? तू तुझी नशा झाला तू हलाल. कोंड हलालाय बघ. हलालाय कोंड हलालाय. कोंड हलालाय. आले लावल्या. आतली 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 म्हणजे पतली. अरे थांबले. सांगताच आज हे कळे आले लावल्या. आतली म्हणजे पतली. होई की रे? कोमल, मी एवढे दिवस तुला हसवण्याचा प्रयत्न करत आहे पण हसत नाहीस आणि तू ह्याच्याकडे बघून एवढा हसलीस. कोमल 4 महिने तुला रोज मी नजरेला नजर भेटत होतो पण तू आज हसलीस. आणि का हसलीस ते माझ्या मनाला माहिती आहे. म्हणून मी तुला आज तुला खरोखर विचारतो. काय विचारतो? तिच्या बाला ओळखत तिच्या बापाशी माझं काय घेणं देणं नाही पण आज माझ्यामुळे ही कोमल हसल्या. माझं कोमलवर लव आहे. कोमल, माझं तुझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे माझं. आणि तू माझ्यावर प्रेम करत असते आणि सांग. जर करत असतील तर माझ्या नंबरवर फोन कर.
नंबर लक्षात ठेव 9766664353. अरे जा रे जा. न सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. अरे अरे जरा दिगी रे थोडी थोडी 2-2 बाटल्या प्यायलाच मरदा. दे रे. 1 तास जर तू दारू पिलास तर माझ्याकडनं तुला 5,000 बघतील. 1 टाक. पी 5,000 मिळतात ले. 5,000 मिळतात की मग आठवडा बोलता होते. 1 टाक. पी 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 त्या माईला ए बाबा हे जात नाही, तू ट्राय कर. 1 टाक पी. जात नाही बाबा हे. बघा कसली दालू आणला असली ते बिल्डिंग मध्ये की नाही तिने दुसरी दालू घातलाय. दारू आहे म्हणे. दे कडक दारू आहे. अरे हे तुमच्यासारख्याचं काम नाहीये, लक्षात ठेवा. अरे असंच काम आहे. बर लावल्याला बोललो रे तू. आमचा राहुल आहे राहुल. लावल्याला बोलू. राहुललाच बोलवतो. लावल्या कुठे गेलं? इथंच कुठं तर आहे रे ते. लावल्या लावल्या. अरे मुन्ना पांडे सूर्य चला की जरा राहिले तेवढं मारा की चला. अरे इथंच मार किती मारायचंय ते. तुला तर पैद लावलं पैज लावलाय पैज. 5,000 रुपये देतोय. 5,000 एका घोटात दारू प्यायची. ती बाटली कमवायची म्हणते एका घाण झालोय. एक टाक मारलास तर 5,000 लगेच जागेला. दातो तुला लावल्या. 1 टाक. हा 1 टाक आणि दोन्ही पण 1 टाक मारलं तर 10,000 देणार काय? देणार मार. डालाला काल ले बाबा टोकल काल आमच्या लावल्याला नाद कला तर नाही लावले तर झालं काय? मरते एक बापडी कोमल, अगं ए कोमल, कोमे, अगं किती झोपतीस? उठ की ग. किती झोपायचं बाळा ते? उठ पटकन. हालाले कोण हाला लागला यो. कोण हाला. कोण? अजून येऊ तुला उद्या
आपल्या मंदिरात सोमे, अगे सोमे. कुठे गेला आज? दिसतो ना कुठे. राहुल आला नाही वाटतं. जिथं तू आहेस तिथंच मी आहे. माझ्या आयुष्याची सुरुवात आणि माझ्या आयुष्याचा शेवट फक्त तूच आहे. माझ्या प्रेमाच्या रंगात तू रंग. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. हा भीती कुणाची कशाला, हा भीती कुणाची कशाला, हा भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. चुकून एका वळणावर सहज कसे गमतीने भेटलो. उगीच खुळ्या प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो. रंग त्याच खेळाचे अंतरंगी नकळताच उतरले. रंगलीस तूही त्यात मी त्याच प्रेम रंगी रंगलो. हा भीती कुणाची कशाला, हा भीती कुणाची कशाला, हा भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. न सांगताच आज हे कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. तू गराणी दुनियेची रंग मी सखे खुळा निभावला. सगळीकडे बोंबा बोंब हीच एक हाच दंगा मजला. उगीच उभ्या दुनियेची काळजी खुली नकोस वाहू रे. मी तुझा न तू
भीती कुणाची कशाला, हा भीती कुणाची कशाला, अरे भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. राहुल तू एवढी दारू का पितोस रे? अगं कोमल, दारू म्हणजे अमृत आहे ग, अमृत. जा. कोमल, कधी सिरियस होणार मग तू? जेव्हा माझे बाबा त्या सोन्यासोबत लग्न लावून देतील तेव्हा? म्हणजे तुला माझ्या प्रेमावर विश्वास नाही? तसं नाहीये राहुल. अरे राहुल्या पिदोड्या, माझ्या पोरीला फूट लावून पळवून न्यायचा प्रयत्न करतोस काय? माझं कोमलशी जीवापार प्रेम आहे आणि मी लग्न करील तर तुझ्याशीच करेन. लग्न आणि माझ्या पोरीशी? अरे हरामखोरा, अर्थात तोंड बघितलं का पिदोड्या? अरे तिला पाठीला दगड बांधून हिरीत टाकलीन, पण तुझ्यासारख्या पिदोड्याला पोरगी देणार नाही. काय गे कारके, खानदानाची काय मान मर्यादा आहे की नाही तुला? चल तू घरी चल, तुला दाखवतो. कोमलवर माझं जीवापार प्रेम आहे. कोमलला माझ्यापासून कोणच भेट करू शकणार नाही. काय झालं रे? काय झालं? काय झालं? लावल्या कोण मारलं? कोमलला बाबांना घेऊन गेल्यात. कधी? जीवाच का तर विपरीत घटनेपेक्षा तुम्ही जावा पाठोपाठ. कवा ये? जा सुरत जा म्हणून. चल लवकर चल. काय करते बघ तुझ्या बाबा. अख्ख्या गावात मान खाली घातलीस तू. अख्खे किती स्वाभिमानानं शेतीत राबून आम्ही कसत होतो, राबत होतो. पण तुझ्या अशा या वागण्यानं अख्ख्या गावात मान खाली घालायला लावलीस तू. विचार तुझ्या लाडक्याने केला, तूच विचार. देवा काय करून बसलीस तू? बघा तुम्हीच बघा, मी काय सांगणार. भास्कर तुझा हे सगळं तुझ्या लाडपणाचं फळ आहे. प्रेम केले म्हणून मोठ्या तोंडानं सांगत्या, पण प्रेम कुणावर करावं हिला एवढी सुद्धा अक्कल नाही. कोण आहे तो? कोमल, अरे कोंबडे काढते काय करून बसलीस? कोण आहे तो? तुला म्हणते कला कशी वाटत नाही का? नाही ते कारण संस्कार आहे काय आबरू का घालवायची विचार आहे का काय तुझा? काय कोण तुला म्हणताय तुम्ही? लक्ष्मी, अगं तुला चांगलंच माहिती आहे, या गावातला तो रावल्या गावभर दारू पिऊन हिंडणारा पिदोडा त्याच्या त्या प्रेमात पडलेली. वाटली नाही ग. आमच्या खंडाचं नाव बरबाद करायला बघ. तुझं काळ तोंड घेऊन ये. बास झालं लक्ष्मी, आताच कर. आता बघ लक्ष्मी, बघ तुझ्या लाडपणाचं फळ. लग्न करेन तर म्हणे त्याच्याशीच करेन, दुसरा कुणाचाही विचार करणार नाही. म्हणजे याचा अर्थ याचा असं स्पष्ट होतोय की ती त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की तिच्या आई वडिलांची सुद्धा तिला कदर राहिलेली नाही. मग आता काय करायचं आपण? ही जर अशी म्हणते, आता काहीतरी रस्ता आपल्याला काढायलाच पाहिजे. लक्ष्मी, चूक हिची नाहीये ग,
चूक आहे तुझी लक्ष्मी, चूक आहे तुझी आणि चूक आहे माझी. जे या अशा कर्तृत्वान पोरगीला आपण लाडाने वाढवलो ना त्याचे हे फळ आहे. आता काय नाही, चल आपण आत्ताच्या आत्ता हिचे हात पिवळे करूया, हिच्यासाठी स्थळ शोधूया. बाबा तुम्ही एकदा राहुल सोबत बोलून तरी बघा बाबा, तुमचा गैरसमज दूर होऊन जाईल बाबा प्लीज. आई आई सांग ना तर बाबांना प्लीज, आई सांग ना. अहो ऐका तरी काय म्हणते. लक्ष्मी तोंड बंद कर तुझं. या कार्टीनं गावात तोंड दाखवायला जागा राखली नाही मला. चल चल म्हणते ना. आई आई तू तरी मला समजून घे ना ग आई. बाबांना माझं प्रेम ठरणार नाही ग. राहुल माझ्यासाठी खूप चांगला मुलगा आहे ग आई. जर तुम्हाला नाही मिळालं तर मी तर जिवंत राहून काय करू. आले फोनला फोन फोन लावलेला फोनला फोन. कोमल तू काय करलास. राहुल मला घेऊन जायचं इथून. आई बाबा माझ्या प्रेमाला कधीच नाही कोमल नाही. आपल्या प्रेमाच्या ताकदीपुढं जगातली कुठलीच ताकद आपल्याला वेगळं करू शकत नाही. प्रेम नाही राहुल, तू माझ्या बाबांना ओळखत नाहीस. माझ्या बाबांच्या बोलणं ते करून दाखवतातच. अगं कोमल हे ते काय करायला लागले. पळा लवकर, तुमचे बाबा यायला लागलेत. बाबा हरामखोरा, माझ्या डोळ्यात देखत माझ्या पोरीला पळवून येतोस. थांब, तुझं धडा वेगळं शिर करतो. बाबा मारायचं असतं तर मला पण मारा. मी राहुलला हात लावू देणार नाही. मारायचं असलं तर आम्हा दोघांना पण मारा. मग आता बघतोस तुम्हाला कोण वाचवते माझ्यापासून. बारा वाजून गेले, पोरं अजून कशी काय आले नाहीत. मामा हॅलो हॅलो सोन्या, अरे तो रावल्या पिजोड्या ते आपल्या कोमलला घेऊन पळून गेलाय बघ. आणि त्याच्या संगत ती दोन टपोरी पण आहेत. काय सांगता का मामा. रावल्या तुझ्या त्या टपोरी मित्रांचं काय खरं नाही.
गावल्या तुला माझ्या तावडीतलं कोण वाचवतं बघतो. गावल्या तू जा, मी याला बघतो. चोरजा तो मध्ये पडलो बस. गावल्या तू जातो, तुला तुझ्या प्रेमाची शपथ आहे, तुझ्या कोमलची शपथ आहे, जातो इथून. लाठीच्या आड येणारा कधी जीवन देणार नाही. थांब थांब तुलजा, ह्याच्या लाठीच्या पुल्ल कोण जात नाही वे. याला माझी लाठी दाखव काय. आले तुलजा, लय मोठा लाठी मला तुला जाव माराले. ह्याला तू तर माहित आहे माझी लाठी कशी आहे. मालू का याला मालू. ए तोतल्या तुझी लाठी दाखव. दाखवू काय दाखव काय.